महादेव दादाला दुसऱ्यांना कोड्यात टाकायची सवयच होती. छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः. पाणी पण संपलंय. देवा नारायण वाचव. सोपानाचा का छाळताय हो मला. अहो गेलात ना मग आता का माझ्या मागे लागलाय ना. जिवंतपणी मला छळला आता आता मेल्यावर भूत बनवून का छाळताय मला. अहो एवढी कुठली सासू सुद्धा आपल्या सुनेला चढत नसेल. अहो आता टळा ना मला जगू द्या ना थोडं. मी सोपान जिता जाता खरं खुरं सोपान.
मालक 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 दरवाजा उघडा मालक 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 कोण आहे? मालक दरवाजा उघडा मालक मालक श्रीराम. मालक अरे विष्णू, मालक अरे काय रे? आलो रे बाबा. कशाला एवढा दरवाजा वाजवतोय? काय झालं रे? काय चालवलंयस तू विष्णू रात्रीच? हा? अरे भूत बघितलंस की काय? ते आले कोण? हा? सुपरा आले परत. श्रीराम श्रीराम. तुला आता पुन्हा सोपान काकांचे भास होऊ लागले. वाच नाही मला खरंच आले. बसले तुम्ही चला. अरे वेड लागलंय का तुला विष्णू? वेळ लागला नाही पण आता लागेल मालक तुम्ही चला तुमच्या डोळे बघा. चल. घाबरू नकोस विष्णू. शांत राहा जरा. सोपान काका? विष्णू. सोपान काका कुठे होतात? कुठे तुम्ही इतके दिवस? काय? मी विचारलं, इतके दिवस कुठे होतात तुम्ही आणि त्या आगीतून कसे वाचलात?
मी वाचलं, तिनं वाचवलं मला. हा, तिनं म्हणजे शुभ्राने तुम्हालाही वाचवलं? पण शुभ्रा, हा, मी तिथं नव्हतोच तर मला वाचवणार कोण? म्हणजे आग लागली तेव्हा तुम्ही आउट हाऊस मध्ये नव्हताच? पण मग एवढ्या रात्रीचे बाहेर कुठे गेला होतात? ती दिसली ना, तिनं बोलावलं होतं. आईला यांचं पुन्हा सुरू झालं ती पुराण. विष्णू, सोपान काका, इतके दिवस कुठे होतात तुम्ही? कुठे होतो? धुळीत, मातीत, रस्त्यावर, रस्त्यावरच्या झोपडीत, झोपडीच्या कोपऱ्यात. अरे कुठली झोपडी? कोण होतं तुमच्या बरोबर? ती होती. आता ही कोण? ती तुला नाही कळायचं इसन्या, अजून लहान आहेस तू. मोघम उत्तर देऊ नका सोपान काका. तुम्ही स्पष्ट सांगा, इतके दिवस कुठे होतात आणि नेमके आत्ताच परत कसे आलात? दिसभर अन्नाचा कण नाही रे पोटात. दया कर दिनू, दया कर. कशाला मी कोरड पडले या. इष्टू बाळा, म्हाताऱ्याला दे काहीतरी तोंडात घाल घाल. विष्णू, जा सोपान काकांकरता दूध पोहे घेऊन ये. म्हणजे मालक इथेच राहणार? मग आणखीन कुठे पाठवू मी त्यांना? मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. पण मालक हे मी सांगितलंय तेवढं कर, जा.